देवी येतात म्हणून त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। परंतु वानर घरीही त्या महिलेच्या मृतदेहाजवळ येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांची गर्दी असल्यानं त्याला जवळ येता आलं नाही। तो वानर जवळपास भटकतच होता। त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला। स्मशानभूमीत मात्र त्या वानराला आपल्या दुःखाला वाट मोकळी करून द्यावी लागली। स्मशानभूमीत मुखाग्री करण्याकरता सरण रचण्यात येत होतं, त्या बाजूलाच मृतदेह ठेवण्यात आला होता। त्याच वेळी घरापासून अवतीभोवती असलेला वानर थेट स्मशानभूमीत पोहोचला आणि त्याने आपलं दुःख, शोक व्यक्त केला। आपले प्रतिनिधी राहुल असुटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। राहुल, खरं तर वानरांनाही भावना असतात, त्यांनाही दुःख होतं, हे सांगणारी ही घटना। विक्रम, वरोरा तालुक्यातील पिंपळगाव आहे. त्या गावामध्ये अनुसया दवणे, वय वर्ष 75, यांचा काल मृत्यू झाला. वृद्धपकाळाने मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी कुटुंबियांकडून सुरू होती. त्यावेळेस घराभोवती एक माकड आणि म्हणजे वानर हे गिरक्या घालताना दिसलं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जशी ती प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे वळली, त्याबरोबरच ते वानर त्याच्यासोबत गेलं आणि ज्या ठिकाणी ते प्रेतयात्रा त्यांचा मुखाग्नी द्यायचा होता, त्यावेळेस ती प्रेत खाली ठेवण्यात आलं अनुसूयाबाईचं. त्यावेळेस अक्षरशः त्या वानराने त्या तिथल्या उपस्थित लोकांमधून वाट काढत अक्षरशः त्याच्या मृतदेहाजवळ गेले आणि त्यानंतर त्यांनी त्या डोक्यावरचा पदर काढला. त्या वानराचं विव्हळ न बघता सगळ्यांना एक कुतूहलच जाणवायला लागलं. त्यानंतर त्या मृतदेहावरचा चष्मा काढून त्यांना एक आलिंगन दिल्याप्रमाणे ते सगळा प्रकार केला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथल्या लोकांनी शूट केला आणि तो व्हायरल झाला। त्याच्यामुळे एक प्रकारे प्राण्यांनाही भावना असतात, ह्याची प्रचिती या माध्यमातून आलेली आहे। आणि त्यानंतर सुद्धा ते प्रेत जोपर्यंत जळत होतं, तोपर्यंत ते वानर त्या ठिकाणी बसून होतं। त्यानंतर जसे लोक घरी गेले, ते त्यांच्या मागे सुद्धा ते वानर घरी आल्याची माहिती